अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी संपूर्ण एक मुहूर्त असलेला दिवस. हा दिवस म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची सेवा करण्यासाठी असतो. त्याचप्रमाणे तेवढाच महत्त्वाचा तो दिवस असतो, तो म्हणजे आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांसाठी दान धर्म केला जातो, तर्पणविधी केला जातो. त्यांच्या नावाने आपण घरात कोणी व्यक्ती जेवायला घालतो. तर हे सर्व कसं करायचं, पूजा कशी करायची, ही माहिती सांगणार आहे. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपल्या आयुष्यातील अडचणी कमी व्हाव्यात, पितृदोष असेल तर तो कमी व्हावा, आपण पितरांच्या नावाने काही दान धर्म करण्यासाठी, आपल्याला पितरांचा आशीर्वाद भेटण्यासाठी अक्षय तृतीया हा दिवस खूप खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची असते, पण पूजा मांडणी करण्या अगोदर आपल्याला तर्पणविधी करायचा असतो. तर तर्पणविधी करण्यासाठी आपल्याला छोटंसं हवनचं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे नवरात्रीमध्ये वगैरे आपण जो हवन करतो ते भांडं घ्यायचं आहे. तशा प्रकारे त्याच्यामध्ये एक गौरी टाकायची आहे, त्याच्यावर तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये कापूरवड्या टाकून अग्नी प्रज्वलित करायचा आहे. आणि असं म्हटलं जातं की या दिवशी पितृ आपल्या दाराशी आलेले असतात, त्यामुळे आपल्याला तर्पणविधी हा घराच्या बाहेर दारामध्ये करायचा असतो. आणि अग्नी प्रज्वलित केल्यावरती आपण जो नैवेद्य काढणार आहोत, ताटामध्ये सर्व जे आपण पदार्थ बनवले त्या दिवशी ते एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि ते एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे. किंवा जर मिक्स नाही केले तर प्रत्येक ह्याच्यातलं थोडं थोडं घेऊन असं एक घास आपल्या हातात घ्यायचा आहे आणि त्या अग्नीमध्ये तो घास आपल्याला टाकायचा आहे. आपण जो घास अग्नीमध्ये टाकणार आहे त्यानंतर ते धूर होऊन वर जाणार आहे आणि तो धूरच आपल्या पितरांपर्यंत पोहोचून पितरांचा आत्मा तृप्त होणार आहे. आणि हा तर्पणविधी आपल्याला 11:45 दरम्यान करायचा असतो. तर आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तर बघा, आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती एक वस्त्र अंतरायचं आहे स्वच्छ, एक पत्रावळी घ्यायची आहे आणि सर्वात प्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आहे तिथं. आणि पत्रावळीवरती आपण गहू घ्यायचे आहेत, एक अर्धा किलो वगैरे गहू घ्यायचे आहेत. आणि जर तुमच्याकडची सुवासिनी महिला गेली असेल तर आपल्याला केळीची पूजा करायची आहे. केळी म्हणजे आपण जे छोट्याशा माठ टाईप आकारात घेणार आहोत ते. आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे, ते पाणी आपल्याला त्या गळ्यापर्यंत येईल एवढंच भरायचं आहे. आणि त्यामध्ये हळद, कुंकू आणि 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायचे आहे. आणि जर तुमच्याकडचे दोन्ही व्यक्ती नसतील, सासू सासरे, पुरुष मंडळी पण गेली असेल, दोन्ही नसतील तर आपल्याला दोन्हीची सोबत पूजा करायची आहे. म्हणजे वरचा करा पण घ्यायचा आहे, जो मातीचं छोटं भांडं आपण घेणार होतो तर. आणि त्यामध्ये पण हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी हे सर्व टाकायचं आहे. आणि काही भागामध्ये यावरती खरबूज ठेवलं जातं, तर काही भागामध्ये यावरती आंबा ठेवला जातो. आता तुमच्याकडची कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे फक्त पुरुष मंडळी गेली असेल तर तुम्हाला फक्त जे छोटं मातीचं भांडं आहे त्याची पूजा करायची, सेम अशीच करायची पण एकाचीच करायची. आणि जर फक्त सुवासिनी महिला गेली असेल तर खालची जी केळी म्हणतो आपण, मोठं मातीचं भांडं, त्याची पूजा करायची आहे. पूजा सेमच करायची आहे, पण जर दोन्ही गेले असतील तर दोन्हींची एक साथ पूजा करायची आहे. तुम्हाला इथं फोटो वगैरे असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता, फोटोची पूजा करून घ्यायची आहे आणि तिथं नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे मग. आणि जर आपल्या घरामधली जर सुवासिनी महिला गेली असेल कोणी, तर आपण सुवासिनी महिला, एक महिला बोलवून तिला जेवायला घालायचं आहे. आणि जर कोणी पुरुष व्यक्ती गेलेला असेल तर एक पुरुष व्यक्ती घरी बोलवून जेवायला घालायचं आहे. आणि जर दोन्ही गेलेले असतील तर एक जोडी बोलवून आपल्याला घरी जेवायला घालायची आहे. तर्पणविधी, पूजा मांडणी आणि कोणीतरी जेवायला घालणं, या सर्व गोष्टी करूनच आपल्या घरच्यांनी कोणीही नंतरच जेवण करायचं असतं. पण काय होतं ना, आजकाल कोणीही जेवायला येत नाही. कोणाला बोलवलं तर कोणी कोणाकडे जेवायला जात नाही आणि शहरामधून तर कोणीही असं जेवायला भेटत नाही. तर अशा वेळेस आपण नैवेद्याचं काय करायचं, तर आपण काय करायचं आहे, नैवेद्य आपण एका ताटामध्ये भरायचं आहे. की आपण असं समजायचं आहे की कोण्या व्यक्तींना जेवायला घालण्यासाठी आपण तो नैवेद्य ताटामध्ये भरत आहोत. आणि तो ठेवायचा आहे थोडा वेळ आणि नंतर तो आपण एखाद्या गाईला वगैरे चारायला द्यायचा आहे. जर तुमच्या भागात गाई असेल तर गाईला द्या, नसेल तर तुम्ही एखादं आजूबाजूला झाड असेल त्या झाडाच्या खाली नैवेद्याचं ताट ठेवा, तिथे आजूबाजूचे पक्षी म्हणा येऊन ते खाऊन जातील. आणि या दिवशी आपल्याला पितरांच्या नावाने दान धर्म करायचा असतो, त्यामुळे आपला पितृदोष कमी होत असतो आणि आपल्या पितरांना पण शांती लाभत असते. तर आपल्याला दानधर्म पण करायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला, आपण जी पूजा मांडणी केलेली असते याच दिवशी आपल्याला ती दान करायची असते. जे करा केळी पुजलेली असते त्याचं आपल्याला दान करायचं असतं. कोण्यातरी गरीब व्यक्तीला आपण दान करून देऊ शकता. पण जर आपल्याला दान करण्यासाठी कोणी नाहीच भेटलं तर आपण एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकता विचारून, नाही तर आपण एखाद्या अशा जागी ठेवू शकता जिथं की पक्षी येऊन त्यातील पाणी वगैरे पिऊ शकता. आणि जर आपल्याला अक्षय तृतीयेच्या वेळेस सुतक वगैरे असेल तर अशा वेळेस आपल्याला पितरांची सेवा, पूजा मांडणी असं करता येत नसतं. या दिवशी आपल्याला पितरांची सेवा पण करायची आहे. पितृ अष्टकम पठण करू शकता तुम्ही किंवा पितृस्तुती स्तोत्रम पठण करू शकता. आणि हे पठण करताना आपल्याला दक्षिणेला तोंड करून बसायचं असतं. आणि आपल्याला तर्पणविधी करताना पण दक्षिणेला तोंड
तोंड करूनच तर्पण विधीला बसायचं आहे. कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे आपल्याला तर्पण विधी करताना पण आणि पितरांची सेवा करताना पण आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचं असतं. तुमच्या घरातली जर सुवासिनी महिला कोणी गेली असेल तर या दिवशी आवर्जून एखादी सुवासिनी महिला जेवायला बोलवा आणि जर भेटली तुम्हाला तर तिची ओटी वगैरे भरा. त्यामुळे आपले पितृ समाधानी होत असतात, आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि जर नाही भेटली तर ठीक आहे, मग तुम्ही तो नैवेद्य आपण गायला देणार आहोत. आणि तुम्ही एखादी गरीब व्यक्ती जर तुम्हाला कधी भेटली तर तुम्ही तिची ओटीचं सामान तिला देऊ शकता. मग तर अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करायची आहे, सेवा पण करायची आहे. त्यामुळे आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे. आपले पितृ जर समाधानी असतील तर आपल्याला कुठल्या कामामध्ये अडथळा येत नाही, आपला पितृदोष कमी होत असतो. आणि बघा, प्रत्येक गावची वेगळी पद्धत असते. पूजा मांडणी पण काही ठिकाणी वेगळ्या प्रकारे करत असतील. तुमच्याकडे ज्या प्रकारे करतात त्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि दानधर्म पण करू शकता. त्यामुळे तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा दानधर्म या दिवशी तुम्ही करा. पितरांच्या नावाने दानधर्म केलेला खूप छान असतो या दिवशी. तर ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.